सकाळी सकाळी आयुष दुकानात गेला होता आणि येताना ना लॉलीपॉप घेऊन आला होता. आता आमच्या घरात लॉलीपॉप खाणार कुणीच नाही. लॉलीपॉप हातात पाहिल्यावर मी म्हटलं कुणाला आणली रे, तर मला म्हटलं की अगं मित्रांसाठी आणली. मी म्हटलं मित्राच खातोय की नाही मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी बाहेरचं काय काय देते मला माहीत नाही, 10 महिन्यांचं बाळ आहे. तर बघा त्याला मी देते तर कसा करतोय, तर मीच म्हटलं थांब मी जाते द्यायला, कारण भाभीला आधी विचारते खायला देते की नाही बाहेरचं. तर भाभी म्हटली काय नाही द्या, गोडच आहे नाही का खाईल तो. मग त्याच्या तोंडात घालून बघितलं, म्हणलं रडतोय का नाही, खायची आवड लागते की नाही पाहावं. तर तोंडात घातल्यावर त्याला नवीन टेस्ट लागली, काय खाण्यासाठी काय हात वगैरे पुढं करत नव्हता. शेवटी मीच त्याच्या तोंडात घातली आणि त्याच्या हातात लॉलीपॉप दिली. लहान मुलांचं कसं असतं माहिती का, चोखणाऱ्या गोष्टी त्यांना, चुकून खाणाऱ्या गोष्टी त्यांना खाता येतात, घशात गिळत नाही का, गुतत वगैरे नाही त्याच्यामुळं. तर त्याच्यानंतर दुपारी बघा मी छान असा मेकअप केला. माझी मैत्रीण आली होती मेकअप करायला आणि ही आरती आणि मी आम्ही दोघी मस्त वटसावित्रीचं शूट करण्यासाठी तयार झाले. आणि नथ काढून ठेवली होती मी, कारण ना ती नथ खूप मोठी होती आणि नाकात आपल्याला म्हणजे मला सवय नाही ना, तर त्याच्यामुळे ती अशी वेगळंच वळवळ व्हायची. त्याच्यानंतर आम्ही आमच्या समोर आहे ना पॉली ना तिथे गेलो, कारण तिथंच वडाचं पण झाड आहे आणि मंदिर वगैरे पूर्ण हिरवं हिरवं आहे ना, त्यामुळे फोटो वगैरे तिथे छान येतात ना. त्याच्यासाठी म्हटलं लांब जाण्यापेक्षा एवढ्या जवळ येतं तिथेच जाऊया. आणि खरंच जेव्हा तुमची एकदम जीवलग मैत्रीण ब्युटिशियन असते ना, त्यावेळेस तुम्हाला काही टेन्शन नसतं, कारण ती सगळंच सांगते आपल्याला कोणती साडी नेसायची, ज्वेलरी कोणती वेअर करायची, सगळंच. आणि खूप छान मंजिरीने माझा मेकअप करून दिला. खरं सांगू का, एवढा मेकअप मी माझ्या लग्नातही केला नव्हता, म्हणजे काहीच नव्हतं केलं. मेकअप हा प्रकारच नव्हता आमच्या वेळेस, साधं सिंपल तयार करायचं कोणीतरी घरातलं मोठं. तर हे बघा सगळी हेअरस्टाईल वगैरे, आणि हा ब्लाऊज आहे मीच वर्क केला आहे. ही पण हाऊस करून घेतली नाही का, आजकालच्या नवऱ्या करतात ना तसंच सेम मी करून घेतले. तर छान असे फोटो काढलेत बघा. व पाऊस नेमकाच उघडला होता त्यामुळे ना असं प्रखर ऊन पडलं होतं, त्यामुळे चेहऱ्यावर ऊन येऊन ना फोटो खूप छान येत होते. ते आरती आणि मी आम्ही मस्त फोटो काढले. तर त्याचा व्हिडिओ मी कसा शूट केला, वटपौर्णिमेचा व्हिडिओ, तो लवकरच मी अपलोड करेल. तोपर्यंत माझे फोटो कसे वाटले ते पण सांगा. आणि आयुषने मात्र हा गुण माझाच घेतला आहे बरं का, मला पण फोटो काढायला खूप आवडतात आणि माझ्या आयुषला पण फोटो काढायला खूप आवडतात. तर कसा वाटला वटसावित्रीच्या फोटोशूटसाठीचा लुक ते मात्र कमेंट करून मला नक्की सांगा. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.